नमस्कार, मी विलास बडे. आपण पोहोचलोय विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातल्या गहुली गावात. हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतराव नाईक यांचं हे गाव. ज्या पुसद तालुक्यात हे गाव आहे ते पुसद म्हणजे स्वराज्याची पंढरी असं लोकमान्य टिळक यांनी म्हटलं होतं. कारण भारतातला पहिला जंगल सत्याग्रह याच तालुक्यात झाला. पण राजकारण बदलत गेलं. दोन मुख्यमंत्री दिलेल्या या तालुक्याची आजची परिस्थिती काय आहे, 2019 मधली ती परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपण भरवतोय पुसद मध्ये यूथ कोर्ट. नमस्कार, यूथ कोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पोहोचलोय पुसद मध्ये आणि हे बचत भवन आहे. या बचत भवन मधले हे सगळे तरुण इथं जमलेले आहेत. या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधाऱ्यांची बाजू मांडणारे भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. तर या बाजूला आहेत राहुल गांधी समर्थक. तर या बाजूला आहेत इतर सगळे, ज्याच्यामध्ये वंचित आघाडी असेल किंवा अपक्ष असतील किंवा मनसे सुद्धा याच्यामध्ये आहे. तेव्हा यूथ कोर्टासाठी हे सगळे जण सज्ज झालेले आहेत. आपण यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. मागे जनता सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित झालेली आहे. त्या जनतेचं सुद्धा स्वागत करूया. आणि आजच्या या यूथ कोर्टाचं कामकाज पाहण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर उत्तम गोविंद रुद्रावार सर आपल्यासोबत असणार आहेत. आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. आपली मतं मांडत असताना धर्म, जात, पंथ आणि व्यक्तिशः आपली मतं सबलित होणार नाहीत याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्या अंगभूत गुणांनी जो व्यक्त होतो ती व्यक्ती आणि व्यक्तीची ती अभिव्यक्ती, तेव्हा ही अभिव्यक्ती अतिशय निर्भीड असलेली पाहिजे. न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात करा. आपण सुरुवातीला सत्ताधाऱ्यांकडे जाऊया, जाणून घेऊया खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी आश्वासनं जनतेला दिली होती, जनतेनं सुद्धा भरभरून सगळं दिलं. तुम्ही काय दिलं? बघा, सततच्या घराणेशाहीला कंटाळून जनतेने नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारला साथ दिली होती. ही साथ नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्यक्षात उतरवून दाखवली. आज महिला सुरक्षित आहेत. महिला सक्षमीकरणासाठी जे काही करता येईल ते मोदी साहेब करत आहेत. त्यानंतर देशाच्या प्रत्येक गावागावापर्यंत, खेड्यापर्यंत रस्ते पोहोचत आहेत. रस्ते, राष्ट्रीय महामार्ग तसेच अन्य सुविधा सुद्धा आमची सरकार पोहोचवण्यास सक्षम आहे. आपल्याला विद्यार्थ्यांना नवीन कौशल्य योजनांचा अभ्यास करण्यासाठी पैसे वगैरे लागतात. जे गरीब विद्यार्थी असतात त्यांच्याकडे तेवढा पैसा नसतो, जे माध्यमिक वर्ग भरू वगैरे शकतो. तर त्यासाठी प्रधानमंत्री यांनी फ्री कोर्सेस अवेलेबल केलेले आहेत. आम्ही लहानपणापासून ऐकत होतो की रेल्वे ना रेल्वे, परंतु रेल्वे आम्हाला ही जत्रेत पाहायला मिळायची. पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं आणि साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये तो मंजूर केला कायदा हे, आणि मंजूर करून त्या प्रकल्पाला 1002 कोटी रुपये मंजुरी दिली आणि जवळपास 98% भूमी अधिग्रहण त्याचं झालं. त्यांचा दावा असा आहे खूप कामं झाली आहेत. सर, तो म्हणले की पूर्ण आश्वासन पूर्ण केले, पण आतापर्यंत 2 करोड दरवर्षी नोकरी भेटणार होती, ते कोणाला भेटली का? आणि मोदी साहेबांनी म्हटलं होतं की सगळ्यांच्या खात्यात 15-15 लाख जमा होणार आहे. आतापर्यंत जमा झाले का? मोदी सरकारने रस्ते केले पण शेतकऱ्यांना मारले. साहेब, 15 लाखाचा मुद्दा यांनी बोललेला आहे. मी 15 लाखाच्या मुद्द्यावर बोलू इच्छितो की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हजारो भाषणं झाली, परंतु त्यांनी कुठल्याही भाषात म्हणलं नाही की आम्ही 15 लाख त्यांच्या खात्यात जमा करू. त्यांनी असे ऐकून घ्या. त्यांनी सांगितलं होतं की जर काळा पैसा आला तर तुमच्या खात्यात जमा होऊ शकते. एवढा पैसा नेत्याकडे आहे, परंतु तुमच्या खात्यात आम्ही 15 लाख जमा करू असं स्पष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी केलं नाही. जर मोदींनी काही केलं नाही तर 22 दल एका व्यासपीठावर का आले? का घाबरले? हे सगळे का घाबरले? सरळ स्पष्ट आहे, ना तक बदलेगा ना ताज बदलेगा. कितना भी सोचो, 2019 में मोदी राज नहीं बदलेगा. बीजेपी के 4 साल, देश की जनता बेहाल, नौकरियों में 2% और 55% हमाल. ये ऐसी पोजीशन बीजेपी ने 4 साल में लाई है.
काँग्रेसनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलावं ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. सगळ्यात जास्त आज वांड्रा प्रकरण, रॉबर्ट वांड्रा, की जे म्हणजे आज भ्रष्टाचारामध्ये किंवा अवैध संपत्तीच्या प्रकरणामध्ये आज त्यांची ईडी करून चौकशी होत आहे. युवक आहे तो दरदर भटकत रोजगाराच्या बाबतीमध्ये पुण्या मुंबई शहराच्या ठिकाणी जाऊन ग्रामीण भागातील विद्यार्थी ते जॉबसाठी त्या ठिकाणी संघर्ष करत आहेत आणि या मुद्द्यांवर जे काही नरेंद्र मोदींनी आश्वासनं देशाला दिली होती त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी आश्वासनाची पूर्तता केली नाही आहे. त्यामुळे 2019 मध्ये निश्चितच देश नरेंद्र मोदींना नाकारेल. मी वंचित बहुजन आघाडीचं हे मांडतो. मी नरेंद्र मोदीवर नाराज नाही, कारण की ऐका नरेंद्र मोदी साहेबांनी माझ्या खात्यात 15 लाख रुपये दिले. मी त्याच्याबद्दल त्यांचा खूप आभारी आहे. आणि दुसरं आणि हे 15 लाख संपत नाही, तोच माझ्या खात्यात आणि 6,000 रुपये देणार आहेत. तर नरेंद्र मोदी सारखा एवढा चांगला पंतप्रधान तुम्ही कसे नाकारू शकता? तर 2 महत्वाचे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. एक, वेगळ्या विदर्भाचं काय झालं आणि दुसरं, रेल्वेचं काय झालं. रेल्वे आल्यासारखीच आहे. पूर्ण जे 7 वर्षात झालं नाही, काम सुरू आहे. आपण मुद्दे समजून घेतले पाहिजे. आपली वैचारिक पातळी या मुद्द्यावरून लक्षात येते की अतिशय 4 वर्षात जे मागच्या काळात झालं नाही ते 4 वर्षात सगळ्या गोष्टी या सरकारने करून दाखवले आहे. त्या सरांनी एक प्रश्न विचारला, बरोबर. ते काय म्हणले, भूमिपूजन कधी झालं तर 2000 साली झालं म्हणते. त्यांचं मी दुरुस्त करतो सर. लालू यादव यांनी 2008 साली भूमिपूजन केलं सर. तुम्ही फक्त मोदी आणि ते तुम्ही सगळे बोलत राहता, काय केलं नुसतं बोलत राहता. नरेंद्र मोदी सरांचं थोडंसं अभिनंदन करू इच्छितो की कारण की त्यांनी भरपूर योजना लागू केल्या आणि त्या बऱ्यापैकी लागू केल्या, पण त्या सर्वांपर्यंत पोहोचलेल्या नाही. जवळपास आता मुद्रा योजना 12,000 कोटी रुपयांना त्यांनी जाहीर केली होती आणि त्यानंतर भरपूर जे व्यक्ती आहेत म्हणजे त्यामध्ये कुमार योजना, किशोर योजना, शिशु योजना अशा 3 प्रकारच्या योजना होत्या, तर त्या कुठल्याही युवकाला मिळालेल्या नाही. जे मोदी साहेबांना आता शेतकऱ्यांना 17 रुपये रोज देणं चालू केलेलं आहे ना. नोटाबंदीच्या काळामध्ये 7,000 रुपये क्विंटलचा कापूस आम्ही 2,000 रुपयानं विकलेला आहे. तेव्हा आम्हाला 70 ते 80,000 रुपये तोटा आलेला आहे, म्हणजे घाटा आलेला आहे. आणि त्या 6,000 रुपयांना आता आमची किती वर्षानं भरपाई करून देणार? मोदी सरकार म्हणते की मी योजना लागू केल्या, असं केलं तसं केलं, परंतु आतापर्यंत कोणतीही योजना महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही लागू नाही. आणि हे सरकार पुरेपूर हे जातीवादी आहे. कारण तर निवडणुका आल्या तर यांना राम मंदिर सुचते, निवडणुका आल्या यांना शेतकऱ्याचे प्रश्न यांना लक्षात येतात, निवडणुका आल्या यांना बेरोजगार दिसतात. आणि या सरकारमध्ये बेरोजगाराचा उच्चांक इतका गाठलेला आहे की तुम्ही सोडून बोला. आणि हे अजूनही मी विचार करतो की यांना सुशिक्षित कसं म्हणावं जे मोदीचे समर्थक आहेत. बेरोजगारीच्या प्रश्नाला उत्तर काय, कोण देते? या ठिकाणी नरेंद्रभाई मोदी यांच्या सरकारने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत नवयुवकांना मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण देऊन त्यांना मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देऊन चांगल्या प्रकारे त्यांचा या ठिकाणी व्यवसाय उभा राहिलेला आहे. ते यशस्वी उद्योजक बनलेले आहेत. आघाडी शासनाने जसे 15 वर्षे भाव दिला त्याच प्रकारचा भाव पाहिजे का यांना? की आम्ही जे आज 1.5 पट हमी भाव वाढवून दिला मोदी सरकारने. हमी भाव कशाला दिला? मोदी सर्व याला 1.5 पट हमी भाव वाढवून दिलेला आहे मोदी सरकारने. पीक विमा योजना लागू केल्या. सगळ्या योजनेचे पैसे ऑनलाईन येत आहेत. दलालीशाही बंद झालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं किंवा पहिल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये आरक्षण देऊ. आज 350 मिटिंगा झाल्या तरी पण आरक्षण दिलं नाही. मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पण शब्द दिला होता धनगर आरक्षणाचा, त्याचं काय झालं? ठीक आहे सर, दलाली बंद नाही झाली, ऑनलाईन दलाली चालू झालेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला जर कुठं द्यायचं असेल त्याला ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही. आणि या फॉर्मच्या गचळ्यामध्ये दिवस निघून जातात आणि ते शेतकऱ्याचं सर्व सोडा, पहिले शेतकऱ्याची कर्जमाफी झाली का ते सांगा. भारतीय जनता पार्टीने जनधन अकाउंट उघडून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आपले उपभोक्ता आहेत त्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट आम्ही ट्रान्सफर करत आहे. त्यामुळे ऑनलाईन करप्शन कुठंच नाही होत आहे. या गव्हर्नमेंटने आमच्या 135 योजनांपेक्षा जास्त राबवल्या आहे आणि त्या विदाऊट करप्शन राबवलेल्या आहे. काँग्रेसचे मोठे लीडर राजीव गांधी यांनी नाही का पुसदमध्ये सांगितलं होतं की आम्ही तिकडून 1 रुपया पाठवतो आणि 15 पैसे पोहोचतात. आम्ही छाती ठोकपणे सांगितलो आम्ही जेवढे पैसे पाठवतो ते ऑनलाईन पोहोचते. ही आहे मोदी सरकार.
आणि दिल्लीहून 1 रुपया निघाला नागरिकांसाठी तर तो 1 रुपया त्याच्या अकाउंटमध्ये येतो. तर त्यामध्ये आम्हाला आमच्या फडणवीस सरकारला सांगायचं आहे, या राज्यामध्ये अजिबात बेरोजगारांचा प्रश्न हाताळलेला नाही आहे. शिक्षक भरतीसाठी पुणे येथे शिक्षक भरतीसाठी पुणे येथे उपोषण करत आहे. आज महाराष्ट्रातला सुशिक्षित तरुण रस्त्यावर उतरत आहे आणि बीजेपी सरकार या बेरोजगार सुशिक्षित तरुणांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत आहे. फक्त युथ कोटामध्ये हे सगळे तरुण आहेत जे बेरोजगारीचा मुद्दा मांडतायत. या सगळ्यांना रोजगार हवाय. मी सुशिक्षित बेरोजगार, मी लाभार्थी होय, हे माझं सरकार असं म्हणत हे सगळेजण याचा निषेध व्यक्त करतायत. पण ही पुसद नगरी खरं तर शिक्षणाची पंढरी विदर्भातली म्हणून ओळखली जाते. आज ही शिक्षणाची पंढरी राहिली आहे का? अवस्था काय? जिस स्वर्गवासी वसंतराव नाइक साहब के कार्यकाल में लोग हिमाचल प्रदेश और जम्मू कश्मीर से यहाँ पढ़ने के लिए आते थे, पुसद को शिक्षण की पंडरी कहा जाता था. लेकिन आज का दुर्दैव यह है कि आज उन्हीं की बहू श्री मुनि की बहू अनीता जी नाइक इस नगर पालिका की नगर अध्यक्षा है. लेकिन उस नगर पालिका के स्कूलों में 1ली से 5वीं तक 20 से 25 विद्यार्थी है. आज बड़े बड़े कॉलेजेस बंद होने को आ चुके हैं. आज यहाँ के इंजीनियरिंग कॉलेज के जो शिक्षक है वो संप पर बैठे हैं और यहाँ पे 6 से 7 महीने विद्यार्थियों का नुकसान हुआ है. इससे बड़ी चिंता की बात यहाँ पे नहीं है. कॉलेजची परिस्थिती जे बदललेली आहे, कारण सगळ्या राज्यामध्ये कॉलेज सुरू झालेले आहेत. म्हणून हिमाचल, राजस्थान इकडला जो विद्यार्थी पुसदमध्ये शिकायला येत होता तिकडे मोठ्या मोठ्या प्रमाणात आता कॉलेज झालेले आहेत. या कारणाने इकडे काही शिकायला येत नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षानं त्यांच्या काळामध्ये सुदगिरण्या बंद पाडल्या. कशासाठी? राजकीय अवस्थापोटी कर्ज केलं. आणि हे आम्हाला विचारतात राष्ट्रवादीने तुमच्या काय बदल. 2014च्या नंतर बंद झाले भाऊ. 2014च्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार होती त्यावेळेस ते बंद झाले. राजकीय अवस्थापोटी पैसा खायचा होता म्हणून त्यांनी त्याच्यावर कर्जाचा डोंगर केला आणि हे कारखाने फुकून टाकले. राष्ट्रवादी सरकारने येथील सहकार क्षेत्रामध्ये सर्व कारखाने विकून खाल्ले. त्यातला नट विकून खाल्ला यांना तिथलं काहीच पुरलं नाही. तर या मतदारसंघावर गेल्या 50 वर्षापासून नाईक फॅमिलीचं वर्चस्व आहे आणि इथल्या नाईक फॅमिलीमधला कुठलाही उमेदवार जरी उभा राहिला तर त्या उमेदवारांचा वोटिंगच्या त्याचा ॲनालिसिस आपण असा आरोप करू शकत नाही की हे कारखाना बंद पडला, ती सुदगिरणी. त्या गोष्टीला टेक्निकल गोष्टी काही कारणीभूत असतात आणि कुठले कारखाने कुठलीही एक स्वायत्त सहकार क्षेत्र कुठलंही राहिलं, काही जरी शिक्षणाचा खेळ खंडोबा फक्त पुसदमध्ये नाही आहे. इंजिनिअरिंग कॉलेज हे फक्त पुसदचं बंद नाही पडलेलं आहे. तुम्ही पुण्यामध्ये पाहसाल कुठल्या चांगल्या मेट्रो सिटीमध्ये हे कॉलेजेस बंद पडले. आज़ादी के 70 साल हो गए लेकिन बहुजनों को आज तक बहुजन समाज को SC ST OBC यहाँ का किसी को भी यहाँ हक अधिकार इनको वंचित रखा गया. इसलिए बहुजन वंचित आघाड़ी बनाई गई और उसके माध्यम से वंचितों को अधिकार मिलेगा और यहाँ के तो वंचितों की प्रॉब्लम सॉल्व होंगी. आपण बघितलं पुसदमधल्या तरुणांची नेमकी मतं का आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला 2 मुख्यमंत्री दिलेला हा तालुका, पण या तालुक्यामध्ये आजची अवस्था नेमकी काय? शिक्षणाची पंढरी असलेल्या पुसदमध्ये आज शिक्षणाची अवस्था काय, विकासाची अवस्था काय, याच्याबद्दल सगळ्याच राजकीय पक्षांनी विचार करणं गरजेचं आहे. कारण 3 आमदार आजही असताना हा प्रदेश विकासापासून वंचित राहणं हे इथल्या राजकीय नेत्यांचं अपयश असल्याचं मत आजच्या या तरुणांनी व्यक्त केलेलं आहे. याची दखल सगळे राजकीय नेते घेतील अशी आशा करूया. पण आजच्या या युथ कोर्टातून नेमकं काय जाणवलं जाणून घेऊयात न्यायाधीशांच्या फैसल्यातून. सगळी चर्चा अतिशय मनमोकळी झाली. प्रामुख्यानं ज्या बाबतीमध्ये आपण अधिक संवेदनाशील असायला पाहिजे त्या बाबतीमध्ये आपण आपली संवेदनशीलता, काही प्रश्नांच्या संबंधामध्ये आपली संघर्षशीलताही आपण व्यक्त केली. फक्त काही भाग असा होता की गोंधळामध्ये काही गोष्टी माझ्या इथपर्यंत सुस्पष्टपणाने ऐकायला येऊ शकल्या नाहीत. युवकाची एक व्याख्या अशी आहे की जो भूतकाळामध्ये रममान होतो आणि भविष्याची चिंता बाळगतो त्याला वृद्ध म्हणावं. जो भूतकाळाच्या डोक्यावर पाय ठेवून भविष्याचा वेध घेत समृद्ध वर्तमान जगतो त्याला म्हणावं युवा. एक शेर सांगतो, म्हणजे आठवला म्हणून सांगतो, जो तूफान से टकराता है उसे दीवार कहते हैं और जो दीवार से टकराता है उसे युवा कहते हैं. तेव्हा लक्षणीय अशी संख्या आपल्या देशांमध्ये युवकांची आहे. त्यांचं मानस, त्यांचं मनोगत, त्यांच्या
मतांचा कानोसा घेणं आपल्याला आवश्यक आहे. या ठिकाणी कोर्टाची कारवाई आपण थांबवित आहोत.